नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये काय मस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळालंय। इकडे रितेश सरपोतदारची आता चांगली खरडपट्टी काढायची म्हणून कमळीने फिक्स केलेलं असतं। बिचारी कमळी पुरेपूर प्रयत्न करते। खरं तर हे सगळं आंदोलनाला जे काही लोक बसलेत ना, आंदोलन अगदी जोरात चालू असतं, पण शांतीमध्ये चालू असतं। मुलं सगळे कमळीला पाठिंबा देत आहेत, कमळीला साथ देत आहेत, पण रितेश सरपोतदार मात्र प्रेक्षकांनो इकडे त्याचे कारस्थानं काही संपत नाहीये। आता रितेश सरपोतदार इकडे त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी जे काही लोक बसले त्यांना मात्र आता भेटायला तिकडे येऊन पोचलेला असतो। खरं तर कमळीला चांगल्या चांगल्या मुलांचा आता सपोर्ट मिळाला आहे। कमळी प्रत्येक वेळेला यशस्वी होते, हे तर आपण बघतोच आहे। आता सुद्धा ती यशस्वी होणारच असते। सगळे आंदोलन करते आता रात्री झोपले प्रेक्षकांनो, तेवढ्यात रितेश सरपोतदार काही झोपला नाहीये। त्याची झोप मात्र आता कमळीने उडवलेली असते आणि कमळी काही आता स्वतःही इकडे झोपत नाहीये। पुस्तकं वगैरे पोरं वाचत बसलेली असतात आणि अनिका मात्र आता तिच्या आजीला म्हणते, काही जरी झालं तरी त्या कमळी टमळीचं आंदोलन ते काय आहे ना, मी काय सक्सेसफुल होऊ देणार नाहीये। आणि दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो खूप मोठ्या सत्याचा खुलासा होण्याची वेळ आली आणि एका झटक्यात गौरी मात्र आता त्या रितेशच्या तावडीतून निघून अन्नपूर्णाला आता भेटायचा प्रयत्न करते। त्याच वेळेला अनिका रितेश यांना धडा शिकवता शिकवता कमळी आणि गौरीने जबरदस्त धमाका केलाय। होय प्रेक्षकांनो, आता मात्र गौरीला सगळं आठवायला लागलंय, सगळं तिला आठवतं। इकडे अन्नपूर्णाचे कान मात्र रागिनी कामिनीने भरले असतात, तेही कमळीच्या विरोधात। आता मात्र प्रेक्षकांनो आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। खुजलीच्या पावडरचा जो काही गोंधळ आहे ना आजच्या भागामध्ये, तो तर फारच जबरदस्त दाखवलाय। शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे आपण पाहतोय रागिनी कामिनी या दोघींनी अन्नपूर्णाचे कानं भरलेले असतात। अन्नपूर्णा राजन यांना दोघींना तर या सांगतात की कमळीने हे सगळं नाटक केलंय, पैसे मिळवण्यासाठी केलंय, हा फक्त तिचा ड्रामा आहे, या ड्रामामध्ये तुम्ही दोघं अडकलात। त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो सगळीकडून न्यूज कळते की कमळी आता कशा पद्धतीने आंदोलन करते। त्याच वेळेला राजन अन्नपूर्णा सगळं बघतात। अन्नपूर्णा म्हणते, काय रे राजन, तुला माहिती आहे का कमळीने काय केलं? कमळीने हॉस्टेल सोडले म्हणे। राजन म्हणतो, नाही आई, मला तर काहीच माहिती नाही आहे। आता मला माहीत नाही आहे की कमळी या सगळ्यामध्ये का बरं हे सगळं करते रामायण। अन्नपूर्णा म्हणते, राजन अरे काहीतरी मोठं घडलेलं आहे, म्हणजे तुला माहिती आहे का? राजन म्हणतो, आई काय घडलंय? अन्नपूर्णा म्हणते, अरे तिनं हॉस्टेल सोडलंय, हॉस्टेल सोडून तू एका वेगळ्या घरात राहायला गेली आहे। त्या रितेशच्या विरोधात तिने किती मोठं आंदोलन केलं। कामिनी मात्र म्हणते, काही नाही, हे सगळं तिचं नाटक आहे, एक नंबरची नौटंकी पोरगी आहे, तुम्ही दोघांनी तिला फार डोक्यावर चढवलंय ना। कसं आहे, सगळ्यामध्ये तिच्या नावावर आता मात्र ती बोलणारच होती। आणि तेवढ्यात अन्नपूर्णा म्हणते, काय काय नावावर काय बोल ना, बोल, काय बोलणार होतीस तू कामिनी? रागिनी कामिनीला शांत करते। रागिनी म्हणते, आई काय बोलते, सगळं भिंग फुटलं असतं आता। कामिनी म्हणते, तसं नाही वहिनी। अन्नपूर्णा म्हणते, तू आता काय बोलत होतीस कामिनी नावावरती वगैरे? आता अन्नपूर्णाला वाटतं हिने का व्हील वगैरे वाचले की काय, हिला काही कळलंय की काय? रागिनीच्या तोंडात काही राहत नाही आणि इकडे पटकन काहीतरी दोघीजणी पचकन बोललेल्या असतात। अन्नपूर्णा सांगायला लागते, राजन एक काम करू, आपण जिकडे आंदोलन चालले तिकडे जाऊया, नक्की काय चाललंय काय नाही। कमळी स्वाभिमानी मुलगी आहे, मला माहिती आहे, ती कुणाची मदतही घेणार नाही आहे। राजन म्हणतो, ठीक आहे आई, आपण जाऊया। हे दोघं मात्र मायलेक आता तिकडे निघतात। तेवढ्यात रितेशने अनिकाला दिलेला आहे प्रेक्षकांनो ओपन ऑफर, आणि या सगळ्यात अनिका जाम खुश झाली। ताबडतोब ती आता रितेश सरपोतदार सोबत जी काही डील आहे ती करून घरी येते। घरी आल्याच्या नंतर कामिनी रागिनी दोघींना सांगत असते। ती कामिनीला सांगते, हे बघ तुझ्यासाठी चांगलंच आहे, तिचं आंदोलन यशस्वी होऊ देऊ नको। अनिका मात्र म्हणते, मला माहिती आहे, मी आता असं काहीतरी करणार आहे ना की या सगळ्यामध्ये ती गावछप कमळी ना गाव सोडून पळाली पाहिजे। कामिनी म्हणते, अगं तू काय करणार आहे? तुला वाटतं तेवढं कमळीला हरवणं सोपं नाही आहे, त्या जागेवरून हलवू नाही शकत आपण तिला। आंदोलन तू जर बंद केलं ना तरी खूप झालं, आता मात्र मगच आपण तिला इंगा दाखवू। अन्नपूर्णाला बघितलं की मात्र इकडे पैशाचं प्रेक्षकांनो आंदोलन केले, आंदोलनासाठी तिने पैसे घेतले असं मुद्दामून कामिनी अन्नपूर्णाला बघितलं की बोलायला लागते। लगेच आता अनिका मात्र खाजवायची पावडर घेते प्रेक्षकांनो। कामिनी रागिनी यांच्या मदतीने ती आता आपल्या मैत्रिणींना घेते सोबतीला, आणि जिकडे कमळी तिचा ग्रुप आता झोपलाय त्या ठिकाणी ती खुजलीची पावडर मात्र स्प्रेड करते।
आता मात्र सगळीकडे त्या पोरांना अन्नपाणी मिळू नये म्हणून त्यांनी आधीच टेकन लावलं होतं. आता रितेश आणि त्याने बरोबर त्यांची कोंडी केलेली होती आणि एवढं सगळ्या त्रासामध्ये आंदोलन करते असताना आता या अनिकाने खुजलीची पावडर मात्र सगळीकडे फवारली. अनिका आली विजेताच्या ऑफिसमध्ये आणि ती म्हणते, हे बघ, नुसतं आता इकडं काम नाही आहे, मी सगळं काम करून आले. अनिकाला आता रितेश म्हणतो, तू काळजी करू नको अनिका. अनिका म्हणते, तुम्हीच आता चिंता करू नका, मी सगळं काही करून आले, आता कमळी वाचणारच नाही आहे. तो म्हणतो, अगं तू काय केलं आहे नेमकं? ती म्हणते, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला सगळं दाखवते. आता मात्र कुठे, फक्त तुमच्या क्लासेसच्या बाहेर ना, मग तुम्हाला कळेल की अनिका महाजन काय लेवलची बाई आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो कुठून तरी लांबून जाऊन आपण पाहतोय पोरांनी वडापाव हे ते आणलेलं असतं. बिचारे सगळे खाऊन पिऊन पोट भरून झोपलेले असतात रात्रीच्या वेळेला आणि काहीतरी चावतंय, काहीतरी उठलंय, काहीतरी किडे आले म्हणून कमळी काही झोपत नाही आहे. कमळी अभ्यास करते, पण सगळे पोरं मात्र आंदोलनवाले उठले. त्यांचं अंग इतकं खाजायला लागले ना. रितेशला आता अनिकाने बाहेर घेऊन आली की बघा आता काय तमाशा होणार आहे ना, तो तुम्ही बघा. अनिकाने असा काही प्रेक्षकांनो तीर मारलाय ना की रितेशलाही नवलच वाटतं. सगळे पोरं आता उठतात, खुजलीची पावडर टाकल्यामुळे सगळ्यांना अंगाला खाजायला लागतं. बिचारे झोपलेले पोरं इकडं तिकडं आता धावपळ करतात, सगळं अंग खाजत असतं, सगळे इकडे तिकडे पळतात. आणि मग कमळी मात्र म्हणते, काय झालं, काय त्रास होतोय तुम्हाला सगळ्यांना? तेवढ्यात रितेश तिकडे आलाय आणि कमळीच्या मात्र लक्षात आलंय की हे सगळं कारस्थान रितेशच्या सोबत उभी असलेली अनिका तिनेच केलेलं असणार आहे. अनिकाने या सगळ्यामध्ये हा घाणेरडा प्रकार केला आहे ज्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. अनिका म्हणते, बघितलं का मी काय करू शकते? कमळी आता बघते आणि ती म्हणते, तुम्ही काही जरी केलं ना, आमचा खाण्याचा बंदोबस्त जरी केला नाही, आम्हाला खायला जरी भेटलं नाही, पाणी जरी भेटलं नाही, तरी आमच्या इराद्यांवर तुम्ही आता काहीच करू शकत नाही, आमचे इरादे इतके मजबूत आहेत ना. आणि असं म्हणत कमळी मात्र रितेशला चांगलं सुनावते. इकडे रितेशला समजले की या कमळीला आपण इझिली हरवू शकत नाही आहोत. कमळी खूप स्ट्रॉंग पोरगी आहे. आता मात्र कुणीच मागे हटायला तयार नाही आहे. त्यावेळेला कमळी आता सगळ्यांना म्हणते, कुणीच काळजी करू नका. इकडे एका झाडाचा पाला काढते, तो पाला सगळ्या अंगापायाला चोळते आणि गावात राहिलेल्या कमळीला सगळं माहिती असतं. आता मात्र साधारणपणे तिला अंदाज आलाय की खुजलीच्या पावडरमुळे सगळ्यांना आता अंग खाजायला लागले. आता मात्र रितेश हे सगळं बघून थोडासा विचारात पडतो की खरंच कमळीला हरवणं म्हणजे साधं सुद्धा नाही आहे. कमळी खूप स्ट्रॉंग आहे, तिचे विचार खूप स्ट्रॉंग आहे आणि तिच्यासोबत जर मला आता इकडे लढायचं असेल तर मला साधं राहून चालणार नाही आहे. इकडे प्रेक्षकांनो अन्नपूर्णाला कामिनी रागिनी मात्र बरोबर माहिती सांगतात. रागिनी आणि कामिनी यांना माहीतच नाही आहे की रात्री तिकडे काय प्रकार झाला आहे. पण आता रागिनी म्हणते, आई बघितलंस, काल रात्री कमळीचं आंदोलन संपून गेलं असेल, रितेशने तिला पैसे दिले असतील ना आणि संपवलं असेल. कामिनी म्हणते, हो वहिनी, तुला माहिती आहे का, तुझ्यासमोर रडून पडून कमळीने तमाशा केला असेल. अगं बघितलंस का, नुसती पैसे खाऊ पोरगी आहे, ती एक नंबरची बदमाश पोरगी आहे. अन्नपूर्णा म्हणते, काय गं, तिचं आंदोलन संपलं? आणि ती म्हणते, हो, तिचं आंदोलन कधीच संपलं आहे, कारण तिनं रितेशकडून पैसे घेतले ना आणि घेऊन गेली पैसे आणि बंद केलं आंदोलन. अन्नपूर्णा म्हणते, शक्यच नाही, जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्याने हे सगळं पाहणार नाही आहे, तिला जाऊन जाब विचारणार नाही आहे, तोपर्यंत मी काही आता इकडे शांत बसणार नाही. मला माहिती आहे कमळी खूप हुशार आहे आणि ती खाज खुजरीच्या पावडरचं जे काही मॅटर आहे ना, त्याच्यावर मात्र आता अनिका चांगलीच फसणार आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो अन्नपूर्णा आजींनी तिकडून जेवण वगैरे पाठवले म्हटल्याच्या नंतर कमळी बोलते, काय साहेबा सर, काय चाललंय? सगळे आता खुश असतात. अन्नपूर्णा आजीने सगळ्या आंदोलनकर्त्यांना नाश्ता जेवण सगळं पाठवलेलं असतं, कुणालाच कुठं जायची गरज नाही आहे, सगळे खुश असतात. पण आता अशी घटना घडते आणि कमळी मात्र आता विचारच करत असते की आई कुठे असेल, आई आता सापडेल की नाही. आणि यावेळेला आईला शोधणं गरजेचं आहे. आता कमळीची आई कमळीसारखी धाडसी आपल्याला दाखवली प्रेक्षकांनो. अनिका आणि रितेशने ज्या सरूला जिकडे आता किडनॅप करून ठेवलेलं असतं तिकडून मात्र आता सरू स्वतः आता बाहेर पडलेली असते. तिची सुटका करून आता प्रेक्षकांनो तिला वापस तिच्या मागे गुंड लागलेले असतात. त्यानंतर मात्र आपण पाहतोय सगळ्यांच्या समोर ओरडून ओरडून गौरी आता पळत पळत असते. कुणालाच काही कळत नाही की ही बाई कोण आहे आणि गौरी पळत बरोबर आंदोलनकर्त्यांच्या तिकडे आता पोचणारच. तिथे असते अन्नपूर्णा. पोचल्याच्या नंतर समोरचं दृश्य बघून प्रेक्षकांनो आश्चर्य वाटले सगळ्यांना
कारण आता तिने असा काही धक्कादायक प्रसंग सांगितलाय की रितेशने सगळं आता हे मला किडनॅप केलंय, रितेशने मला डांबून ठेवलं होतं आणि मला सगळं आठवतंय. कमळी माझी पोरगी, कमळीला तिने मिठी मारली. त्या क्षणी प्रेक्षकांनो अन्नपूर्णाला कळून चुकलंय की कमळीची आई दुसरी तिसरी कोणी नाही तर माझ्या राजनची गौरी आहे, माझ्या घरची सून आहे आणि कमळीच माझी खरी नात आहे. त्यानंतर मात्र अन्नपूर्णा राजन तिकडे येतात प्रेक्षकांनो आणि फायनली सगळ्या सत्याचा उलगडा मात्र आता झालेला असतो. आता मात्र गौरी सगळं कसं जगासमोर आणणारे प्रेक्षकांनो, हे सगळं पाहण्यासाठी, कमळी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.